अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 31 डिसेंबरला रात्री व्यसनाला बदनाम करू हा उपक्रम राबवण्यात आला. 31 म्हटले की युवकांना आठवतात फेसाळलेले मद्याचे ग्लास. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यसनांमध्ये झिंगणाऱ्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी शहरात विविध ठिकाणी दारू नको दूध प्या, दुधाचा, 31ची रात्र दुधाची रात्र असे संदेश देत युवकांनी जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यसनाला बदनाम करू या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झालेल्या ठिकाणी दारूचा नाही तर दुधाचा हा संदेश देण्यासाठी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा महाजन, शहर कार्याध्यक्ष श्रीपाद ललवाणी, दीपक गिरमे, रघुवीर तुपे उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. अरे मग काय, अरे लगा मग काय करायला पाहिजे? चल पार्टीला जाऊ, चल ना प्यायचा, चल घे वाटतो. अरे अजून घे, अरे वाट, अरे तू घ्या. लाईट टाइम झाला बघ, आता आपण निघायला पाहिजे. निघू बाबा निघू, चल. अरे आपल्याला सहाय बाबा, इकडे 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 आपलं घर ये. काय नाही रे, इकडे रे. काय तुमचं मडा बसू पुढे बसू कुठे गेलतात? 31 डिसेंबर. काय 31 डिसेंबर? पार्टी पार्टी. जागेवर उभा राहा, जागा पण दिसत नाही यांना. इथे बरा आणि तुमचं वाकी घरी दिसते. तुम्ही कुठे गटारीत जुळून आलात? आज 31 डिसेंबर पार्टी. जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा. नाही काय इथं? चला वा दाराच्या बाहेर दिसते ना, कुठून तरी येतात. अरे गेला का काय हा? अहो धनी, काय काय झालं तुम्हाला? अहो धनी, काय झालं? जा तुला लवकर डॉक्टरला बोलणार की, जा की लवकर. काय झालं तुम्हाला? धनी उठा की लवकर. काय केलं से? पाहिलं का? माझा धनी दारू पायी गेला आणि माझे दोन मुलं सगळे ना जीव. आता मी काय करू? कोणासाठी जगू? काय करू आता? दारिद्र्याची लेवल बसते कशी पाहावी सुंदर जगले. दारिद्र्याची लेवल बसते कशी पाहावी सुंदर जगले. दारूची बाटली करते आयुष्याची उन्हाळ राहणे. दारूची बाटली करते आयुष्याची उन्हाळ राहणे. बघितलंस महाराज, एक खेड्यातलं कष्टकरी सुखी कुटुंब दारूच्या व्यसनामुळे कसं उद्ध्वस्त झालं ते. खरंच प्रधानजी, आपल्या राज्यातल्या खेड्या. महापौर म्हणाल्या, डॉक्टर दाभोळकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेणे हे युवकांचे कर्तव्यच आहे असंही त्यांनी सांगितले. दाभोळकरांच्या स्मरणार्थ होतोय, तर डॉक्टर दाभोळकरांना स्मरून ज्या ठिकाणी त्यांची हत्या झाली, खास करून त्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दलही खरंच त्याच्या मागची भावना या संघटनेच्या मागे जे आहे, त्याच्या मनात जे आहे ते आपल्या सगळ्यांना दिसून येते. डॉक्टर दाभोळकरांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीत खूप मोलाची कामगिरी केली आणि अंधश्रद्धा ही घालवण्यासाठी माणसांवर आणि चांगल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवा आणि विचारांशी लढाई, म्हणजे चांगल्या विचारांची वाईट विचारांशी लढाई कशी आहे आणि वाईट विचारांचा नायनाट झाला पाहिजे हे आपल्याला कायम समाजाला ते सांगत होते. आणि याच्यातूनच आपण सर्वांनी समाजाने एक त्यांची जी चालू असलेली वाटचाल होती ती पूर्णपणे पुढे चालवणं हे आपलं खरं सगळ्यांचं आद्य कर्तव्य. जनरेशन असेल तर त्यांना एकच संदेश सांगू इच्छिते की जसं आपण होळीला सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्याचा उदय व्हावा असं म्हणतो, तसंच ह्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून सगळ्या वाईट गोष्टी सोडून द्या आणि नव्याने पुढचं आयुष्य नव्याने जगण्यासाठी, की जसं एखादा मरणातून वाचल्यानंतर पुढचं आयुष्य चांगलं कसं आपल्याकडून व्यथित व्हावं, समाजसेवेसाठी जावं, तसं आपलं येणारं नवीन वर्ष, इथून पुढचे सगळे दिवस आपण सामाजिक बांधिलकी म्हणून चांगल्या पद्धतीने कसे केले पाहिजेत, काम कसं केलं पाहिजे हे या समाजाला दाखवून दिलं पाहिजे. आणि आजच्या ज्या युवकांनी जर ठरवलं, जे यूथ ठरवतं ते सगळेच ॲक्सेप्ट करतात. मग ही जर
वैचारिक लेवल युवकांमध्ये चांगली जर रुजली गेली तर नक्कीच इथून पुढची घडणारी सगळीच पिढी चांगली घडेल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आजचा जो उपक्रम आहे तो आम्ही दारूचा नाही तर दुधाचा 31 डिसेंबर जो हा दिवस आहे तर दारूसाठी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि तरुण पिढी आजच एक प्रकारे दीक्षा घेतली जाते तरुणांकडनं दारूची आणि बऱ्याच वेळा ते बिअरनी सुरुवात करतात आणि आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक रस्त्याच्या कडेला पडलेला दारुड्या जो आहे त्याने कधीतरी ही बिअरपासूनच सुरुवात केलेली असते आणि जर तरुणांना व्यसनी बनायचं नसेल तर आजच्या दिवशीपासून कधीच दारूकडे वळू नये. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जितके वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं तितकेच वर्ष व्यसनाला देखील विरोध केलेला आहे. स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कित्येक वर्ष हेच काम करत होते. त्यामुळं आम्ही असं समजतो व्यसन आणि अंधश्रद्धा ह्या दोन्हीही विवेक विरोधी आहेत, पर्यायाने विकास विरोधी आहे आणि महाराष्ट्राला बलशाली बनायचं असेल तर आपल्याला नक्कीच हे मध्यराष्ट्र बनता कामा नये आणि त्याचाच हा आम्ही दिलेला पर्याय म्हणजे दारूचा नाही तर दुधाचा.